पूर्वमीमांसकाचा दुसरा वर्ग, अर्थात ब्रह्म नाही जीवच आहे असे म्हणणारातील हे दोन वर्ग आहेत. आणि याचे उलट ब्रह्मच आहे, जीव नाहीच असे म्हणणारा दुसरा वर्ग आहे. तिसरा मुमुक्षूचा मध्यसंधीतला वर्ग आहे. त्याला ब्रह्म तर कळत नाही व जीव दशेत तर करमत नाही, त्याचा अमृतानुभव आहे. थांबूया अरे थांबूया थांबूया हा, हो. महाराज बोलावं. हो. बोलायला बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे पाहते आरिसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे परिदर्पणे येणे होय न पाहते 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 आरिसा पाहे येथे काहीच नवल नव्हे परिदर्पणे येणे होय न पाहते पाहते. महावैष्णव माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय शब्दखंडन नामक या प्रकरणामध्ये आपल्याला शब्द आरसा आहे असं उपमान, असं युक्तीनं, असं उपमान उपमेयाला जोडून आपल्या लक्षात आणून देतात शब्द साधन, शब्द साधनाचं स्वरूप, शब्द साधनाचा उपयोग आणि शब्द साधनाची फलश्रुती. आणि शब्द साधनाचा अधिकारी. ह्या गोष्टी ज्ञानोबाराय आपल्याला सहजतेने लक्षात आणून देतात. शब्द ही साधारण गोष्ट नाही आणि वरवर पाहता गेल्यास साधारण ही गोष्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे शब्द. आणि त्याचा ब्रह्मज्ञानात, जीवपणाच्या निवृत्तीत जो उपयोग आहे तो असामान्य आहे, तो विशेष आहे. नाहीतर गंधापेक्षा, रसापेक्षा, रूपापेक्षा, स्पर्शापेक्षा शब्द पोकळ आहे. प्राकृतिक दृष्टीनं शब्द पोकळ आहे. लौकिक जगत व्यवहाराच्या दृष्टीने शब्द दिसत नाही, त्याला वेगळी अशी जागा लागत नाही, त्याला बाजारात अशी किंमत नाही, त्याची देवघेव करता येत नाही विशेषत्वानं अशी इतर लोकांची उठाठेव, इतर विषयाची जशी उठाठेव करता येते तसं नाही शब्दाचं. शब्द अशी वस्तू पकडता येत नाही, संग्रह करता येत नाही. शब्दाचा, अक्षराचा करता येईल, संस्काराचा करता येईल संग्रह, शब्दाचा करता येत नाही. शब्दाचा उच्चार आणि शब्दाची समाप्ती एक क्षणाला होत असते. म्हणून शब्द टिकाऊ वस्तू नाही, अत्यंत महत्वाची वस्तू आहे, पण क्षणजीवी आहे.
परमार्थाच्या क्षेत्रात किंवा मोक्षाच्या व्यवहारात अत्यंत उपयोगी, म्हणजे तीच उपयोगी वस्तू आहे, पुन्हा दुसरं तिथं काही चालत नाही म्हणून चालविला. दुसरं काही चालत नाही म्हणून शब्द चालविला साधू संतांनी. कारण गुरु शिष्याच्या माझा शब्दच चालवतो. देव भक्ताच्या मध्ये भावनेनं शब्द चालतो आणि गुरु शिष्याच्या मध्ये विवेकानं बोधानं शब्द चालतो. शब्द सर्वांसोबतच असतो. कल्पनेसोबत शब्द असतो, अविचारासोबत सुद्धा शब्द असतो, वासनेसोबत सुद्धा शब्द असतो, पापासोबत सुद्धा शब्द असतो, पुण्यासोबत सुद्धा शब्द असतो. शब्दानं सर्वांचा व्यवहार होतो, पापाचा, पुण्याचा, कल्पनेचा, वासनेचा, भावनेचा आणि विवेकाचा आणि बोधाचा. आणि वेदानं सुद्धा महावाक्याचा जो व्यवहार केला तो शब्दानंच, गुरुनं, वेदानं, संतानं. म्हणून आतापासून तर इथपर्यंत जीवाचा जो व्यवहार आहे, नरकापासून तर कैवल्यापर्यंत सर्व क्षेत्रातला, त्या व्यवहारामध्ये शब्द सहभागी, शब्दच माध्यम आहे. व्यवहार मात्र शब्दाने. मनुष्य देहातल्या जीवाचा म्हणून शब्द हे प्रसार माध्यम आहे. शब्द हे ज्ञानाचं साधन आहे, त्वचा आणि परच्या, स्वतःला आणि दुसऱ्याला. म्हणून अध्ययन आणि अध्यापन शब्दानच होते, मनन चिंतन शब्दानच होते, श्रवण शब्दानच होते, निधी ध्यासन सुद्धा शब्दानच होते, आणि निश्चय सुद्धा शब्दानच होतो, बोध शब्दानच होतो, अविवेक शब्दानच होतो, विवेक शब्दानच होतो. आत शे वरी जरी सोप शब्द नसले तर आत शब्दच असतील त्याच्यात. अविवेकात शब्दच असतील, विवेकात शब्दच असतील. म्हणून ते विवेकाचे शब्दच बाहेर येते, त्यालाच आपण प्रवचन कीर्तन म्हणतो. दुसऱ्याला सांगायचं असलं तर स्थूल शब्द, आत घोकायचं असलं किंवा आत चिंतन करायचं असलं तर सूक्ष्म शब्दच असते. वैखरीचे असोत नाही तर मध्यमेचे असोत, शब्दाशिवाय पर्याय नाही. विचार म्हणतो आपण, विचार सुद्धा शब्दच आहेत. पश्चिंतेचे काय शब्दच आहेत. शब्दच आहेत. अहम ब्रह्मस्मी हे सुद्धा शब्दच आहेत. परावाणीवर जाग झाल्याचे, परीच्या जागृतीतली. म्हणून गुरुच्या परावाणीतून शब्द येतात. तत्वमाशी जागृतीतली, जागृत पुरुषानं जागृत वाच्यानं उच्चारलेले शब्द जागरासाठी, जाग होण्यासाठी. आणि शिष्य सुद्धा परावाणीवर जाऊन बसलेला असतो, त्याला अधिकारी मानतात. देह भावना शब्द नाही ऐकत तो, मग अनाधिकारी. तो सुद्धा वैखरी मध्यमा पश्यंतीच्या वर चढलेला असतो, त्यालाच अधिकारी म्हणा. विवेकानं त्यानं हे तिन्ही स्तर ओलांडलेले असतात, स्थूल, सूक्ष्म
आणि कारण विवेकानं. बोध व्हाता राहिला असतो, विवेक झालेला असतो त्याचा बी, आत्मविवेक. आणि वैराग्यानं त्यांना सर्वाला बाजूला लोटलेलं असते, मिथ्या कळलेलं नसते, पण बाजूला केलेला असते. वेदांत विवेक त्याचा राहिलेला असतो, पण सांख्य विवेक झालेला असतो त्याचा, की हे अनात्मा आहे मी आत्मा आहे, याच्यावर वेगळा. शिष्य परावर कसा राहतो, अधिकारी परावर कसा राहतो. अधिकारी परावर येतो हे त्याचा अधिकारपण आहे. परोक्षानं परावर येत असतो तो अधिकारी. आणि गुरु परात्पर असतात, ते शिष्याच्या कल्याणासाठी परेवर येतात. कोणाचं चालू झालं मोठे? निर्मला ताईचं. तिकडून वाजत गाजत येत जाऊ नका. गुरु शिष्यावर करुणा करण्यासाठी, कृपा करण्यासाठी परेवर येतात. ते परेवर येतात. उद्बोधन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी. आणि शिष्य परेवर येत असतो आपल्या कर्म, उपासना, ध्यान, विवेक, वैराग्य, षट संपत्तीनं, मुमुक्षत्वानं युक्त होऊन तिथं अधिकारावर येत असतो. हा महाप्रयासाने येतो आणि ते सहज लिहिलेनं येतात. तेव्हा संगम होतो तत्वमाशी, अहम ब्रह्मस्मी. तेव्हा ते उपदेश करतात, हा अनुग्रह होतो याला, त्या उपदेशाचा. तुमचा अनुग्रह लाधलो. काय सांगू लागलो मी? दोन्हीचे शब्दच आहेत ते. म्हणून गुरुपर येऊन बोलतात, शिष्य जर वैखरीवर, मध्यवर, पशंतीवर असलं तर मग संगम होत नाही, मग अनाधिकारी ठरतो. म्हणून यानं तिथं राहावा, ते तिथून बोलतात तिथं राहावा. योग्य कोणात, योग्य दिशेत सन्मुख होऊन त्यानं तिथं राहावं. ठिकाणावर राहा. तेव्हा त्या महावाक्याचा उपयोग होत असतो, महावाक्याचं चिंतन होत असतं, महावाक्य साधन ठरत असतं, महावाक्य ठरत असत. असं हे शब्द साधन आहे. म्हणून सर्व शब्दाचाच वाप होईल. महावाक्यापासून विवेक असो, भाव असो, हे सर्व शब्दच आहेत, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. भक्ताची वाणी ही भावनेची असते, प्रेमाची असते. आणि साधकाची वाणी ही विवेकाची असते. मुमुक्षुची वाणी ही विवेकाची असते, जिज्ञासूची, मुमुक्षुची. आणि गुरुची वाणी ही बोधाची असते. म्हणून विवेकाला बोध भेटाव, भाविकाला बोध भेटाव, तेव्हा गुरु शिष्याचा किंवा देव भक्ताचा संगम होतात. म्हणून शब्द हे माध्यम आहे, देवाला आणि भक्ताला जोडणार, गुरुला आणि शिष्याला जोडणार. शब्द हे साधन आहे. आणि शब्दाची साधने जीवाला आणि जीवाला जोडणार. मित्र शब्दाने, पाहुणे शब्दाने, माय लेकर शब्दाने.
भाऊ भाऊ शब्दाने, शत्रू शत्रू शब्दाने, जीवाचा जीवाचा सुद्धा संबंध शब्दाने मनुष्य देहात. काय दुसरा व्यवहार एवढा शब्दानं बांधलेले आहेत. आणि जडाचा आणि जीवाचा संबंध सुद्धा शब्दाने. हे माझं हे घर आहे, हे माझी इस्टेट आहे, हे माझं शेत आहे, ते माझं दुकान आहे, हा माझा प्लॉट आहे, हा माझा मोबाईल आहे. जडाचा आणि जीवाचा संबंध सुद्धा शब्दानं आहे. जीवाचा आणि जीवाचा सुद्धा संबंध शब्दानं आहे. जीवाचा आणि देवाचा सुद्धा शब्दानं संबंध होतो. आणि जीवाचा आणि गुरुचा संतांचा सुद्धा शब्दानं होतो. पण ते जीव जीव बदलत चालतो. संतांसोबत संबंध आहे तेव्हा जीव गुरु शिष्य होऊन जात असतो. देवासोबत संबंध आहे तेव्हा जीव भक्त होऊन गेलेला आहे. आणि जीवासोबत जीव असतो. आणि जीवा शब्दात कल्पना असतात. म्हणून कल्पना वाटतो मी नवरा आहे, मी बायको आहे, मी भाऊ आहे, मी भाई आहे, मी जवाई आहे, मी मित्र आहे, मी शत्रू आहे. ह्या कल्पना आहेत. कल्पना घेऊन जीवासंग संबंध आहे. वासना घेऊन जडासंग संबंध आहे. भाव घेऊन देवासंग संबंध आहे, ईश्वरासंग. विवेक घेऊन गुरु संग संबंध आहे. आपण काय घेतलं वापरायला, आणि ते शब्दच आहेत. कल्पना शब्द आहेत, वासना शब्द आहेत, भाव शब्द आहेत, विवेक शब्द आहेत. विवेकाची वाणी, भावनेची वाणी, कल्पनेची वाणी, वासनेची वाणी. जडासोबत वासनेची वाणी असते. हे पाहिजे, ते पाहिजे पदार्थ. जीवासोबत कल्पनेची वाणी असते. नाते गोते संबंध, अनेक कल्पना आहेत. हे डॉक्टर आहेत, ते वकील आहेत, हे भाऊ आहेत, ते मित्र आहेत, ते शत्रू आहेत. कल्पना आहेत. जीव काहीच नसतो. जीव अज्ञानी असतो. अज्ञानात कल्पना होत असतात. हे हे ते तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, हा काळा आहे, तो गोरा आहे, हा ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय. जीव फक्त अज्ञानी असतो, अविचारी असतो, भ्रमानं असतो जीव. तो भ्रम कळत नाही म्हणून कल्पना होत असतात. कल्पना तळत असतात. कल्पनेचे संबंध असतात. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा. मग वासनेची वाणी, कल्पनेची वाणी, भावनेची वाणी, विवेकाची वाणी. आणि विवेकाची वाणी न बोध ऐकाव, बोधाची वाणी ऐकाव, संत वाणी ऐकाव, गुरुवाणी ऐकाव. विवेकाला बोध भेटाव म्हणजे अधिकाऱ्याला गुरु भेटाव. तिथं मोक्षाचा व्यापार होत असतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदाटाला मागे पुढे. तिथं पूर्ण जीवनाचा संपर्क असतो. तिथं सर्व दुःखाचा निराश होत असतो. तिथं द्वैत उरत नसते. आणि हा व्यवहार देखील शब्दानच होतोय. म्हणून शब्द केवढ मोठं साधन आहे. सर्व स्तरात सर्व बाबीत शब्द साधन आहे. शब्दाचे रूप बदलतात, स्थूल सूक्ष्म कारण, पण उपयोगी शब्दच आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. स्मरणदानी प्रसिद्ध अमृताचा विषय आरसा नवी. असा हा आरसा आहे शब्दरूपी. आणि हा आरसा असा विलक्षण आहे की पाहते आरसा पाहे तिथे काहीच नवल नव्हे. डोळ्यावाल्यानं, पाहणाऱ्यानं आरसा त्याला दाखवितो. हे या लौकिक आरशाचं सामर्थ्य.
याच्यात काय नवलय? हा शब्दरूपी जो आरसा आहे हा डोळे नसणारा सुद्धा दाखवितो. म्हणून परमार्थाची व्याप्ती, परमार्थाचं बल, परमार्थाचा प्रभाव अधिक असतो. म्हणून परमार्थात यारे यारे लहान थोर सर्व अधिकारी बांधतात. म्हणून हा लौकिकातला आरसा डोळ्यावाल्यासाठी डोळ्या लावाल्यासाठी कमी, पण हा शब्दरूपी आरसा ज्याला डोळी नाही त्याला सुद्धा दाखवितो. कारण आरोप हा दाखवितो ना तो, आरोपाला जागविता ना तो. अमूर्त दाखविणारा आरसा आहे ना हा. म्हणून डोळ्यावाला आणि बिगर डोळ्यावाला दोन्ही सारखी. शब्दात न पाहत ज्याला शब्द माध्यम करून जो पाहतो तो डोळ्यावाला आणि बिगर डोळ्यावाला अशी दोन वर्ग नाहीत. दोन्ही चालतात. दोघं बी प्रवचनाला बसू शकतात, दोघं बी ऐकू शकतात गुरुच्या पुढे बसून. काही फरक नाही. एक फरक होईल, डोळ्यावाला विक्षेपानं ऐकू शकणार नाही काही गोष्टी, बिगर डोळ्यावाला जास्त ऐकून त्याला विक्षेप कमी. कारण शब्दरूपी साधनानं जर आपल्याला ऐकायचं, श्रवण करायचं, तर डोळा साधनच नाही त्याचं. डोळा विक्षेपाचं साधन आहे. उलट डोळा वरती बाहेर नेणं, काहीतरी रूप दाखवीन आणि शब्द गाळल्या जाते, शब्द ऐकायला प्रतिबंध होईल, वरती नानाकार होईल त्याची डोळ्यावाल्याची, आणि तेवढी आंधळ्याची होणार नाही. म्हणून हा शब्दरूपी आरसा परिदर्पणे येणे होय न पाहते पाहते, या दर्पणानं, या आरशानं न पाहणारा सुद्धा पाहू शकतो. म्हणजे लौकिक त्या डोळ्यानं रूप पाहणारा जो आहे, तर तो जर रूप पाहणारा नसला म्हणजे अंध असला, तो सुद्धा यानं पाहता होऊ शकतो. हे पाहणंच वेगळे. हे पाहणं इंद्रियाचं नाही, डोळ्याचं नाही. म्हणून संसारातल्या ज्या वाटाघाट्या आहेत, चौकटी आहेत, त्या परमार्थात नाहीत. संसारात विशिष्टाला महत्व असतंय, परमार्थात सामान्याला महत्व आहे. म्हणून संसारात डोळ्यावाला कोण, आंधळा कोण, धाडका कोण असा वर्ग आहे. त्याचा अधिकार वेगवेगळा बनतो. डोळ्यावाल्याचा वेगळा, बिगर डोळ्यावाल्याचा वेगळा. संसारात परमार्थात दोन्ही सारखे. संसारात पैशावाला आणि बिगर पैशावाला दोन अधिकार आहेत. दोघांच्या दोन जागा आहेत. आवडी निवडी दोन होऊ शकतात. कोणाला पैशावाला आवडून, कोणाला बिगर पैशावाला आवडून. वर्गवारी पडली. परमार्थात दोन्ही नाही. भिकारी आणि राजा एकाच गुरुच्या ठिकाणी ऐकू शकतो. जसं सुदामा आणि कृष्ण परमात्मा संदीपान ऋषीच्या आश्रमात सोबतच होते श्रवण करायला. काही भेद नाही, दोघाला बी सारखाच अधिकार. पंडित ज्ञान योगी महानुभव एकच सिद्ध साधकारे, हे परमार्थाचं स्वरूप आहे. यारे यारे लहान थोर याती भालत्या नारे नर, हे परमार्थाचं स्वरूप आहे. सकळाशी इथे आहे अधिकार, हे परमार्थाचं स्वरूप आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ हे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्या, ही परमार्थाचं स्वरूप आहे. संसारात शुल्लक गोष्टीचे फळ असतात, म्हणून त्यांना अधिकार भेद जास्त वाढतो. परमार्थात महाफळ आहे, व्यापक फळ आहे, सर्वांचं स्वरूप आहे ती. म्हणून डोळ्यावाला आणि बिगर डोळ्यावाला, पैशावाला आणि बिगर पैशावाला, बायकोवाला आणि बिगर बायकोवाला, मुलावाला आणि बिगर मुलावाला, सपुत्रिक निपुत्रिक, काळा गोरा, स्त्री पुरुष, खेड्यातला आणि शहरातला, शिकल्याला आणि बिगर शिकल्याला, शास्त्रपाठ असल्याला नसल्याला, हा 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 वर्ग भेद नाही ब्रह्मज्ञानात गुरुपुढं. चालाकन भोळा
हा पण वर्गबोध नाही. म्हणून अधिकार भेद हे प्रपंचात जास्त पडतात. प्रपंच शुल्लक आहे, शुल्लक फलं असतात तिथं. आणि शुल्लक फलामध्ये शुल्लक गोष्टी जास्त वाढत असतात. परमार्थ महा आहे, परमार्थ महाधन, शुल्लक नाही. म्हणून तिथं शुल्लक गोष्टीचा पागडा नाही. शुल्लक गोष्टीला स्थानच नाही परमार्थात. कोण कोण्या जातीचा आहे, कोण्या नावाचा आहे, कोण्या कुळातला आहे, कोण्या धर्मातला आहे, काळा आहे का गोरा आहे, स्त्री का पुरुष आहे, पैशावाला आहे का बिगर पैशावाला आहे, शिकलेला आहे का बिगर शिकलेला आहे. जात वीत गोत कुल शील मात उरावून टाक सर्व शिल्लक गोष्टी आहेत त्या. त्यांना परमार्थात महत्वच नाही, त्यांना परमार्थात अधिकार वाढत बी नाही, कमी होत नाही. त्यानं काळ्या माणसाचा अधिकार कमी नाही परमार्थात, गोऱ्याचा जास्त नाही, पैशावाल्याचा जास्त नाही, निर्धनावाल्याचा कमी नाही, पुरुषाचा जास्त नाही, स्त्रीचा कमी नाही. परमार्थात शिकलेल्याचा जास्त अधिकार नाही, बिगर शिकलेल्याचा कमी नाही, वयानं मोठ्या असलेल्याचा जास्त नाही, वयानं लहान असणाराचा कमी नाही. गावाला चलते सकाळशी येथे आहे अधिकार. हे शुल्लक वर्ग वाऱ्या परमार्थात नसतात. म्हणून शब्दरूपी साधन असं महासाधन आहे की ते डोळ्यावाल्याला आणि बिगर डोळ्यावाल्याला, पैशावाल्याला आणि बिगर पैशावाल्याला, शिकलेल्याला आणि बिगर शिकलेल्याला, स्त्रीला आणि पुरुषाला फक्त एकच आहे मनुष्य देह पाहिजे, फक्त एकच आहे तो सत्वगुणावर पाहिजे, फक्त एकच आहे तो अंतर्मुख पाहिजे, फक्त एकच आहे त्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा पाहिजे, मोक्षाची इच्छा पाहिजे. हा अधिकार आहे. पण हा अधिकार सांगितला आहे अधिकार, कारण अधिकार कारण की त्याला ते जर परोक्ष ज्ञान नसलं, त्याला जर दुःखाची निवृत्ती नसली पाहिजे, तर त्याची इच्छाच नाही, तर तुम्ही काय करता? आमच्या जवळ अन्न आहे, आम्ही वाढायला, पण त्याला भूकच नाही, तर तुम्ही काय करणार आहे? भूक पाहिजे. त्याची मागणी पाहिजे. त्याची मागणी जर नाही मोक्षाची फलाची, तर मग तुमचा अधिकार नाही त्याला देण्याचा, तुम्ही देऊ शकणार नाही. त्याची मागणीच नाही, तुम्ही काय देऊ शकणार आहे? तो घेण कसा, तो ग्रहण कसं होईल? त्याला नाही होऊ शकत. त्याचा अधिकार आहे, त्याचा अधिकार आहे, तो घ्यायचं का नाही घ्यायचं. त्या कल्याणाच्या गोष्टी त्याला नसल्या घ्यायचं, त्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे. नाही घ्यायच्या, मला नाही पाहिजे, मला मोक्ष मनुष्य देहात बी, त्याचं चलते, त्याची सत्ता आहे, वैयक्तिकता आहे त्याची, की मला नाही पाहिजे तुमचे ज्ञान, तुमचं तत्वज्ञान, तुमचे विवेक नाही पाहिजे, मला कल्पनेनं वाचनेच व्यवहार करायचा. मोकळीक आहे तुला, कोण अडविणार आहे त्याला? स्वातंत्र्य मनुष्य देहात. म्हणून जास्त कोणाला अतिरिक्त बी करता येत नाही. त्याच्या स्वातंत्र्यावर कशाला घालायचा? ईश्वरानं स्वातंत्र्य दिले त्याला. बंधनातच राहायचं असलं, त्याला कल्पनेतच राहायचं असलं, त्याला दुःखातच फसायचं असलं, तर त्याची इच्छा आहे, त्याचं स्वातंत्र्य. हा, विनंती करू शकतो, सकळांच्या पाया माझी दंडवत, करा रे बापानो साधन, हरीची झणी करणीची करू नका, अशी विनंती करता येईल, प्रेरणा देता येतात, लाभ हानी सांगता येईल. पण त्याचं स्वातंत्र्याला भंग करता येत नाही. स्वातंत्र्य नरकाला जाण्याचं, स्वातंत्र्य पाप करण्याचं, काय करता त्याला? मग स्वातंत्र्य बद्ध राहण्याचं, स्वातंत्र्य अविचार करून कल्पनेत राहण्याचं विनंती करू शकतो, प्रबोधन करू. म्हणून संतांना डांगोरा पेटीला फिरली,
प्रचार प्रसार केला परमार्थाचा, वाहपोह केला. असो, मग सर्वांना अधिकार आहे. परमार्थ महाधन आहे, क्षुल्लक धन नाही. क्षुल्लक धन मिळवायला सर्वांना अधिकार नाही. क्षुल्लक धन मिळवायला व्यापार लागतो, नोकरी लागते, डिग्री लागते, कला लागते, त्या व्यापाराचं ज्ञान लागते, लाभहानी कळावं लागते, त्याच्या क्षेत्रातलं कळावं लागतं, तेव्हा धन मिळता येतं, श्रीमंत होता येते. अधिकार वेगवेगळे आहेत त्याच्यात. तसं परमार्थात तशी इतकी गौणता नाही, इतकी क्षुल्लकता नाही, इतक्या वर्गवाऱ्या नाहीत. म्हणून शब्द साधन डोळ्यावाल्याला आणि बिगर डोळ्यावाल्याला. डोळेवाल्याचं तर घेतलं, पण पैशावाला, बिगर पैशावाला, शिकल्याला, गरीब, न शिकल्याला, श्रीमंत किंवा पुरुष, स्त्री, आपण पाहिले, अनेक वर्ग पाहिले. पाठांतरावाला, बिगर पाठांतरावाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्रह्मचारी, ग्रस्त, संन्यासी, वानप्रस्थ. असं नाही की मोक्षा वेळेला हेच लागतंय, ग्रस्ती मोक्ष मुक्त होत नाही असं नाही, ब्रह्मचारी होत नाही किंवा ब्रह्मचारीच होतो असं नाही, वानप्रस्थी असला तरी मोक्ष मुक्तच झाला असं नाही, नाही होत वानप्रस्थात मोक्ष असं बी नाही. संन्यासीच मुक्त होतो असं नाही. संन्यासी किती बद्ध बी असतात, वरून राहिलेली संन्यासी. म्हणून कोणाला म्हणजे संतांच्या संगतीत हा शब्दाच्या साधनाचा उपयोग कोणाला बी होतो. म्हणून पाहते आरसा पाहे, याचे काहीच नवल नव्हे. दर्पणे येणे होय न पाहते पाहते, या दर्पणानं, या आरशानं त्याला व्यवहारात डोळ्यानं दिसत नाही, त्याला सुद्धा विवेकाची वाणी ऐकल्यावर दिसू लागतं. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. इथं वृद्ध तरणे होतात, रोगी आरोग्यवान होतात, दुर्बल सबल होतात, मेले माणूस जिथं उठविल, मेलेला जिथं होतो. इथं संतांची सभा आहे, संतांचा प्रसाद आहे. इथं येडा भोलसर महाज्ञानी होऊ शकतो. इथं आंधळा देखणा होऊ शकतो. इथं मुका बोलका होऊ शकतो. इथं भिकारी सम्राट होऊ शकतो. इथं महादुखानं पतित असल्याला सुखानं ओथंबून जाऊ शकतो. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त ह्या मात्री, असा काय पालट होऊ शकतो इथं. म्हणून ह्या शब्दरूपी आरशाची वेगळीच अलौकिकता आहे, वेगळंच वैशिष्ट्य आहे, ते महाराज इथं सांगतात आपल्याला. डोळस मनुष्य आपली प्रतिबिंब आरशात पाहतो, त्यात काहीच आश्चर्य नाही. परंतु या शब्दरूपी आरशाच्या योगाने आंधळा माणूसही आपले आत्मस्वरूप पाहण्याविषयी डोळस होतो. डोळस होतो. डोळे आपल्याला फक्त हे दोन डोळे, ते रूप पाहण्याचे, हाडामासाचे हे दोनच माहित असतात. डोळ्याचे प्रकार आहेत. हे डोळे फक्त रूपसृष्टी दाखवतात. सगुण साक्षात्कार होण्यासाठी भावनेचे डोळे लागतात. भाविवीन देव न कळे निसंदेह. भावनेनं देव कळतो, ईश्वर कळतो. पांडुरंग भावनेशिवाय दिसत नाही. डोळ्यानं मूर्ती दिसन काळी सावळी जी आहे ती. पांडुरंगच पाहायचा असला तर भावनेचे डोळे लागतात. मूर्ती पाहायची असली, अर्चे मूर्ती, पूजा अर्चा करण्याची मूर्ती, तर त्याला हे दोन डोळे लागतात, जग पाहण्याचे. रस्ता ज्यानं दिसतो, घर ज्यानं दिसतो ती.
आणि शास्त्रातले प्रमेय पाहायचे असले त्याला अर्थाची नजर लागते, विवेकाची नजर लागते. आणि मी आत्मा ब्रह्म आहे याला बोधाची दृष्टी लागते, महावाक्याच्या अर्थाची नजर लागते, गुरुच्या कृपेची नजर लागते, गुरुकृपेची न्हावी, महावाक्याची न्हावी, गुरुकृपेची निथावी. ती एक नजरच आहे. ते डोळे देतात गुरु. त्यांनी फेडीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला येसुदेचा बाळ. म्हणून डोळे किती प्रकारचे आहेत. त्या आरशात रूप पाहण्याचे डोळे किंवा जगातलं रूप पाहण्याचे डोळे, हे दोन डोळे माहिती आहे सर्वांना. ज्यानं दिसतंय त्याला डोळे म्हणाव, जे दिसण्याला माध्यम बनते त्याला डोळे म्हणाव. म्हणून रूप पाहण्याचे डोळे, रूपाचं कारण ईश्वर पाहण्याचे, रूप सृष्टीचं कारण ईश्वर ते पाहण्याचे डोळे, जे पहा लागलेला आहे ते चैतन्य, ते लक्षात घेण्याची जाणून ते डोळे, आत्मा पाहण्याचे डोळे. आणि आत्मा परमात्मा आहे, जगत खोटं असल्यामुळं, उपाधी खोट्या असल्यामुळं ते पाहण्याचे डोळे, तत्वमाशी पाहण्याचे डोळे, ह्या महावाक्याचा अर्थ पाहण्याचे डोळे. तीन देहाचा प्रकाशक, तीन देहाचा द्रष्टा पाहण्याचे डोळे, आत्मा पाहण्याचे डोळे. सूक्ष्म गोष्टी पाहण्याचे डोळे, मन पाहण्याचे डोळे, आणि देह पाहण्याचे, जगत पाहण्याचे डोळे. हे डोळेच माध्यम बनतात ना, त्याच्याशिवाय ते दिसत नाही, म्हणून त्याला डोळेच म्हणावं लागतात. म्हणून व्यवहारातला अंधा मनुष्य सुद्धा आत्मस्वरूप पाहण्याविषयी डोळस होतो. हा शब्द साधनानं, ह्या शब्दरूपी आरशानं, ह्या शब्दरूपी आरशात पाहू शकतो. शब्दरूपी आरशाची क्षमता कशी आहे पहा. शब्दरूपी आरशात भूतकाळातल्या गोष्टी दिसतात, भविष्य काळातल्या गोष्टी दिसतात, आणि वर्तमान काळातल्या बी वस्तू दिसतात. याचे जगत व्यवहार झाला जागृतीतल्या, अरे स्वप्नातल्या बी वस्तू दिसतात शब्दरूपी आरशात. सुसुप्ती बी दिसती शब्दरूपी आरशात, समाधी बी दिसती शब्दरूपी आरशात, आत्मा बी लक्षात येतो, द्रष्टाचं दर्शन होते शब्दरूपी आरशानं, आणि द्रष्ट्याच्या अधिष्ठानाचे बी दर्शन होते, परमात्म्याचे बी दर्शन होते शब्दरूपी आरशात. म्हणून शब्दाची व्याप्ती त्याने अनुभवी, शब्द लयच व्यापक, लयच मोठा आहे, सर्वच देणार आहे, सर्वच दाता आहे. म्हणून स्मरणदानी प्रसिद्ध, त्याच्यासारखा दानशूर आणि त्यासारखा देणारा दुसरा कोणता नाही. बाप म्हणजे ज्ञानोबरायनं बाप म्हणा ही साधं नाही. ती माऊली, माऊली ज्याला बाप म्हणते ते काय काय साधं असं. म्हणून विवरणामध्ये गुरुजी मानतात, डोळस मनुष्याने आरशात पाहणे यात काहीच विशेष नाही, परंतु या शब्दरूपी आरशाने न पाहणारा पाहता होतो. म्हणजे डोळे नसणाऱ्याला देखील परमात्म साक्षात्कार होऊ शकतो. तिथं री झाल्यामुळे वाक्य रचना बघणारी. डोळे नसणारा देखील परमात्म साक्षात्कारी होऊ शकतो. लौकिक आरशात पाहत्या वस्तूला, म्हणजे डोळे असतील त्याला आपले मुख पाहता येईल, आंधळ्या मनुष्याला आपले मुख
त्यात पाहता येणार नाही, प्रतिबिंबाचं दर्शन होणार नाही, आंधळा आहे ना तो. वास्तविक पाहता इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, की व्यावहारिक डोळा प्रातिभाषिक रूप पाहता काय करायचं. ते रूप व्यावहारिक आहे का? मग व्यावहारिक डोळ्याचा काय संबंध आला तिथं? ही डोळ्या गोष्ट खटकण्यासारखी. पण व्यावहारिक डोळ्यातून येऊनच वृत्ती प्रतिबिंबाचा आकार धरू शकते, तरी प्रतिबिंब व्यावहारिक नाही. पण आरशापर्यंत जाण्याला आरसा व्यावहारिक आहे ना, ध्यानात या जरा गोष्टी. आणि आरसा या देशात प्रतिबिंब आहे ना, मग आरशापर्यंत जाण्यासाठी डोळ्याचा उपयोगच आहे, प्रतिबिंब पाहण्यासाठी डोळ्याचा उपयोग नाही. प्रतिबिंब साक्षी भाष्य, प्रतिबिंब प्रमाता भाष्य नाही, किंवा प्रतिबिंब प्रमात्याचं प्रमेय नाही. प्रमात्याचा विषय नाही. आणि प्रतिबिंबाचं ज्ञान हे प्रमा बी नाही व्यवहारात. व्यवहारात खरं ठरणार कुठे, म्हणून प्रमा नाही. पण तरी बी आरसा ह्या देशापर्यंत जाण्यासाठी आरसा पाहायलाच वृत्ती गेली. आता तिथं ध्यानात ह्या दोन ज्ञान आहेत वेगवेगळे. आरशाकडेच वृत्ती गेली, आणि वृत्तीला आरसा दिसलेला बी का चौकट हे जे दिसायला लागले, फ्रेम आणि काच, हे व्यावहारिकच ज्ञान आहे. पण ते ज्ञानात ज्ञान व्हायला लागले, घरात घरकुल केल्यासारखं झाले, ज्ञानातलं ज्ञान आहे ते. म्हणून डोळ्याद्वारे वृत्ती आरशापर्यंत जाऊ शकते, काचेपर्यंत जाऊ शकते, म्हणून डोळ्याचा उपयोग आहे. कारण तिथपर्यंत नाही गेलं तिथला प्रतिबिंबाचं ज्ञान कसं होईल? पण प्रतिबिंबाचं ज्ञान तरी बी डोळ्याचा विषय नाही, आणि तिथपर्यंत जाऊ. अहो, एखाद्या माणसाला तुम्ही यात्रेने नेलं आणि त्यानं तिथं काहीतरी केलं, चोरी केली. आता तुम्ही नेताना यात्रेकडे नेलता आणि त्यानं तिथं काही केलं, तर ते तुमच्या नेणारावर थोडंच येते की याने सांगितलं म्हणून आता नाही. ते यात्रेला सोबत गेले आणि त्यानं तिथं काही हाणामारी केली, चोरी केली, किंवा दुसरं काहीतरी यात्रेत नाही करावं असं काम केलं, हा त्या गावाला याला जर नसतं नेलं तर तिथं कशी भांडणं केली असती, कशी चोरी केली असती, ही बी गोष्ट खरी. पण चोरी करण्यासाठी, भांडणं करण्यासाठी नेलं बी नव्हतं त्याला, ही बी गोष्ट खरी. पण तिथं गेल्याशिवाय त्याने केलं नाही, ही बी गोष्ट खरी. सगळे प्रतिबिंबाचं. मग डोळ्याचा उपयोग बी आहे त्याच्यात काही अंशात, आणि उपयोग बी नाही काही अंशात, प्रतिबिंब पाहण्यात. म्हणून डोळस मनुष्यच प्रतिबिंब पाहू शकतोय आरशातलं, ही गोष्ट सांगायची होती. कारण डोळस मनुष्याची वृत्ती आरशापर्यंत जाऊ शकते, आणि आरशापर्यंत वृत्ती गेल्याशिवाय प्रतिबिंबाचं दर्शन होत नाही. प्रमाता भाष्य किंवा साक्षी भाष्य म्हणा, त्याला भाष्य येते. भाष्याचं भाषण होऊ शकत नाही. दृश्याचं प्रकाशन, भाष्याचं भाषण, म्हणजे भासमानतेचं प्रत्यक्ष. म्हणून डोळस मनुष्यच आरशात प्रतिबिंब पाहणारा होऊ शकतो, पाहू शकतो. पण हा शब्दरूपी आरसा आहे ना,
म्हणजे आरशाचीच कसोटी लावलेली, आरशाचा दृष्टांतच चाललेला आहे की शब्दरूपी आरसा ही उपमेन उपमान सोबतच चाललेलो घेऊन आपण. तर शब्दरूपी आरशामध्ये डोळ असन आंधळा अखम हा भेद नाही, दोन्ही चालतात, काही कमतरता नाही. म्हणजे डोळे नसणारा देखील परमात्मा साक्षात्कारी होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे शब्दरूपी. हे पहा, डोळे असणाराच आरशात प्रतिबिंबाचा साक्षात्कारी होऊ शकतो, आणि डोळे असणारा किंवा डोळे नसणारा दोन्हीपैकी कोणी असला तर महावाक्याचं चिंतन करीन तर तो आत्मा ब्रह्मरूप आहे असं साक्षात्कारी होऊ शकतो. डोळ्यावाला आणि बिगर डोळ्यावाल्याला माघ सारलं नाही, अनाधिकारी ठरलं नाही शब्दानं. शब्दाला दोन्ही चालते. स्त्री आणि पुरुष दोन्ही चालते, पैशावाला आणि बिगर पैशावाला दोन्ही चालते. निपुत्रिक सपुत्रिक ब्राह्मण वैश्य शूद्र सर्व चालते शब्दात. शब्दाची व्याप्ती मोठी, शिल्लक गोष्टीमुळं गाळीत टाळीत बसत नाही शब्द. म्हणजे तो आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो शब्दाची सेवा करणारा, शब्दात चिंतन करणारा. अलौकिक आरशात लौकिक आरशात पाहत्या वस्तूला म्हणजे डोळे असतील त्याला आपले मुख पाहता येईल, आंधळ्या मनुष्याला आपले मुख पाहता येणार नाही असा नियम आहे. लौकिक आरशातला लौकिक नियम आहे. पण डोळे नसणारालाही या शब्दरूपी आरशात देव पाहता येतो, कारण अलौकिक आरशात आहे ना. अलौकिक असल्यामुळं याला लौकिक नियम लागू पडत नाही. हा अलौकिक आरसा आहे शब्द. हे पहा, तिथं जसा ज्ञानोबा रायानं 16व्या अध्यायामध्ये सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे गुरुला. मग हा लौकिक सूर्य उगवल्यावर जग दिसतंय आणि तो अलौकिक सूर्य उगवल्यावर जग मावळत आहे. कारण लौकिकातले नियम अलौकिकाला लावता येत नाहीत. तसे लौकिक आरशाचे नियम अलौकिक जो शब्दरूपी आरसा आहे त्याला लावता येत नाहीत. म्हणून तिथं नवले नवले नवलवदेला चंडांसू, तसंच त्या शब्दाचं नवले. म्हणून बाप म्हणले, बाप हे नवल दर्शकच आहे, आश्चर्यचकित टाकणारा, लौकिक नेम मोडीत करणारा, त्याला आश्चर्य म्हणा. बाप उपयोगी वस्तू शब्द आश्चर्य थोर नवलाव झाला, नवल केवढी केवढी असंच म्हणावं लागलं. म्हणून अर्थात लौकिक आरशाचा व शब्दरूपी आरशाचा झालं का आपले. पण डोळे नसणाऱ्याला या शब्दरूपी आरशात देव पाहता येतो, म्हणजे इथलचे नेम तिथे लागू पडत नाहीत असो. अर्थात लौकिक आरशाचा व शब्दरूपी आरशाचा दोन प्रकारे भेद आहे. तो असा की लौकिक आरसा डोळस माणसाला उपयोगी आहे व मूर्त रूपवान पदार्थाला तो दाखवणारा आहे. ते झालं लौकिक आरशाचं, ह्या व्यवहारातल्या भिंगाचं, आपल्या घरच्या आरशाचं, दर्पणाचं. लौकिक आरसा कसा आहे, डोळस माणसाला म्हणजे डोळ्यावाल्या, ज्याच्या डोळ्यात पाहण्याची क्षमता आहे, मोतीबिंदू काचबिंदू झालेला नाही, पडदा आलेला नाही, डोळे आरोग्य संपन्न आहेत, डोळे डोळस आहेत, असा जो आहे. तर अशालाच लौकिक आरसा डोळस माणसालाच उपयोगी आहे. हा जो लौकिकातला आरसा आहे ना, काचेचा प्रतिबिंब दाखविणारा, तर हा डोळस माणसाच्याच उपयोगी आहे. त्याच्या डोळ्या क्षमता, ह्या दोन डोळ्यामध्ये रूपसृष्टी दाखविणाऱ्या डोळ्यामध्ये क्षमता आहे, तर त्यालाच दाखवू शकतो. काय दाखवू शकतो, मूर्त रूपवान वस्तू, आकारवान आणि रूपवान वस्तू पदार्थालाच तो दाखवू शकतो. त्याच्यात अशा नियम आहेत, अटी आहेत, त्याच्या मर्यादा आहेत त्या आरशाला. अशी नियती आहे ईश्वराची.
आरशानं इतकंच दाखव, समुद्रान रेषा ओलांडू नये, सूर्यानं फिराव, चंद्रानं कला बदलाव्यात, वाऱ्यानं एका ठिकाणावर राहू नये, असे ईश्वराचे नियम आहेत. आणि ते चालू आहे, नियती ती त्याला विधी दिलेला आहे. तो तिथे त्याला पाळणं येते, त्याचा अंगभूत येते. ईश्वराची प्रेरणा आहे, ईश्वराच्या इच्छेने व्यापार चाललेला आहे. व्यवहार असा आरशाचा व्यवहार बी असाच आहे. अशी नियती की डोळ्यावाल्यालाच आरशामध्ये रूपवान आणि मूर्त पदार्थाचं प्रतिबिंब दिसावं. त्याला काय म्हणता येत नाही. म्हणजे तिखट काय कोणी केली? माझी तिखट स्वयंपाक करणाऱ्याने केली, बाई पत्नीने केली, स्वयंपाक करणाऱ्याने केली. मिरची तिखट कोणी केली? पाण्याला ओलं कोणी केलं? घर ओले केलं, फरशी ओली केली, तक्रार करता येईल. कोणी केली? पाणी ओलं कोणी केलं? मिरची तिखट कोणी केली? अग्नी गरम कोणी केला? माती कोणी मळली? त्याला ईश्वराची इच्छा म्हणण्याशिवाय पर्याय नाही, निसर्ग म्हणल्याशिवाय पर्याय नाही, प्राकृतिक म्हणल्याशिवाय पर्याय नाही. सृष्टीतला तसा नियम आहे, तशी नीती असं म्हणल्याशिवाय पर्याय नाही. माती का मळकी? नियती आहे तिची, विधी आहे ती, ईश्वराची इच्छा आहे. तशी प्रकृती आहे तिची, ते प्राकृतिक आहे. तो निसर्ग आहे, तो सृष्टीचा नियम आहे, असंच म्हणावं लागतं. तसं आरशामध्ये असंच का दिसते तसं का दिसत नाही, ते लौकिक नियम आहे. ईश्वर सृष्टीतला नियम आहे तो. निसर्गाचा तसा नियम आहे, निसर्गानं तसा डाव टाकलेला आहे. गळ्यावाल्याला दिसाव आरशात, आणि इतकंच दिसाव, मूर्त रूपवानच दिसाव. अरूप वाऱ्याचं प्रतिबिंब पडू नये आरशात, आणि दिसू नये कोणाला. अरूप वारा डोळ्यावाल्याला दिसू नये, डोळ्यानं दिसू नये, डोळ्यानं वरती बाहेर आल्यावर दिसू नये. अशी वाऱ्याची क्षमता आहे ना, अशी डोळ्याची क्षमता आहे. आणि तशीच वरतीच बी क्षमता दिली की वरती जरी असली, केवढी बी मोठी असली, कशाचं दर्शन करणार असले, पण ती डोळ्या वाटा आल्यावर तिला रूपच दिसाव, तिला आरोप दिसू नये. त्या टायमाला आरोपाचं ज्ञान होऊ नये. असा ईश्वराचा नियम, ईश्वराचा न्याय, अशी विधी. किती शहाणी असली वृत्ती, पण डोळ्यातून आल्यावर ती रूपाच्याच आकाराची व्हावा, असं ठरलेलं आहे. कानातून गेल्यावर तिने शब्दाचाच आकार धरता यावं, असं ठरलेलं आहे. तसं वृत्ती डोळ्यातून आली तर आरशाकडे जाते, आणि आरशाकडे गेली तर मूर्त रूपवान प्रतिबिंबाचा आकार धरू शकते. मूर्त रूपवान पदार्थाला तो दाखवणारा आरसा आहे. त्याच्यात बी क्षमता आहे ती आरशात मूर्त रूपवानाचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची. आणि डोळ्या वाट आलेल्या वृत्तीत बी तशी ताकद आहे की त्या प्रतिबिंबाचा आकार धारण करण्याची. म्हणून मूर्त रूपवान पदार्थाला तो दाखवणार आहे. व आंधळ्या माणसाला देखील या आरशाचा उपयोग होतो. इथे एक वाक्य आवश्यक आहे, तेव्हा ते वाक्य कम्प्लीट होईल मला वाटतंय. माझ्या आता वाचण्यात आलं. लौकिक आरसा डोळस माणसाला उपयोगी आहे व मूर्त रूपवान पदार्थाला तो दाखविणार आहे, हे कम्प्लीट झालं. आता याच्यात असं पाहिजे होतं, तर हा शब्दरूपी आरसा अमूर्त निराकार आत्मवस्तूला दाखविण, परमात्मा वस्तूला दाखविणारा आहे व आंधळ्या माणसाला देखील या आरशाचा उपयोग होतो. तेव्हा त्याच्यातली उणीव भरून निघली की हा आरसा कसा आहे, हा आरसा कसा आहे. म्हणून रूपवान पदार्थाला तो दाखवणारा आहे, आणि हा शब्दरूपी आरसा अमूर्त आत्मस्वरूपाला सुद्धा दाखविणार आहे व आंधळ्या माणसाला देखील दाखविणार आहे. एक तर अमूर्ताला दाखविणार आहे आणि आंधळ्याला सुद्धा दाखविणार आहे. हा मूर्तवानाला दाखविणार आहे आणि डोळ्यावाल्याला दाखविणार आहे. हा लौकिकातला आरसा.
म्हणून दर्पण येणे होय न पाहते पाहते, हे माऊलीचं वचन किती सार्थक आहे. म्हणून आंधळ्या माणसाला देखील या आरशाचा उपयोग होतो, अशी अलौकिकता आहे. हे लौकिक आरशापेक्षा या शब्दरूपी आरशात अधिक आहे, ही अलौकिकता आहे, ही अपूर्वता आहे, इतरापेक्षा वेगळं आहे, ही विशेषता आहे त्या आरशाची. म्हणून अमृतानुभव, आता खालचा विषय चालला, अमृतानुभव कोणी वाचावे हे तुम्हाला सांगतो. हा असा अमृतानुभव जो आहे, लाघवाचा नवलावाचा, आश्चर्यचकित करून टाकणारा, अफाट अमूप गभाट देणारा, अमृताला प्राप्त करणारा, ब्रह्मानंदाचा भोग वाचता क्षणी देणारा, असा जो अमृतानुभव आहे ना महान, तर अमृतानुभव कोणी वाचावे तुम्हाला सांगतो. गुरुजी अधिकारवाणी म्हणता, कोणी वाचावं तुम्हाला सांगतोच मी, त्याचा अधिकार आहे तो. ते अमृतानुभवी, त्या अमृताच्या अनुभवात पाहणारे आहेत, म्हणून सांगणारे आहेत, त्याच्यात खेळ खेळणारे आहेत अमृताच्या डोहात. म्हणून ते म्हणतात, मी तुम्हाला सांगतो अमृतानुभव कोणी वाचावा. जगात जीव आहे, ब्रह्म नाहीच, असा एक वर्ग आहे. जगात जीव आहेच, जीवच आहे, ब्रह्म नाही. जे घेईन जगात जीव आहेत फक्त, बघ काही नाही. स्वर्ग नाही, नरक नाही, काही ब्रह्म नाही, देव नाही, ईश्वर नाही, हे काही नाही. बाकीचं स्वतः म्हणणं फक्त हे जडवाद, की जे घेईन जगात जीव आहेत फक्त. मग कीटक पतंग बी आहे तर त्याला बी मान्यच करावं लागणार आहे, त्याचा व्यवहार करते शरीर धरतीत, पण जीवन जगत आहे फक्त. म्हणजे जीवच आहे जगात, जग आहे जगात जीवच आहे, इतकं मानणारा एक वर्ग आहे. ह्या वर्गात दोन वर्ग मारतात. कारण नास्तिक बी इतकं मानतात आणि आस्तिक कर्मठ बी इतकंच मानतात. जगन जगात जीव आहेत आणि जीव कर्मानं चलतो, म्हणून त्यानं कर्म व्यवस्थित केले की जगात त्याला स्वर्ग भेटतो. जगन जीवच आहे. आणि नास्तिक बी तितकंच मानतो, जगन जीवच आहे. जगात जीव आहे, ब्रह्म नाहीच, असा एक वर्ग आहे. तो हा जीव मानणारा वर्ग, जगन जीव मानणारा वर्ग. त्या दोन वर्ग आहे, त्याच्यात दोन पोटभेद पाहायला लागलो आपण, की जीवाने स्वैर वागावी, विधी नाहीच, असा एक वर्ग आहे तो नास्तिकाचा. आणि त्याच वर्गातील जगात पुष्कळ लोक सापडतात, खूप लोक आहेत त्याच वर्गातले नास्तिक. म्हणजे ईश्वर न मानणारी, ब्रह्म न मानणारी, वेद न मानणारी, मोक्ष न मानणारी, जन्म मरण न मानणारी, वेद आणि वेदाची सिद्धांत न मानणारी, ईश्वर आणि ईश्वराची नीती न मानणारे, जगात पुष्कळ लोक सापडतात ह्याच वर्गातली. पशु पक्षी तर सर्व ह्याच वर्गातील, पण मनुष्य देहात बी अधिक अंश ह्याच वर्गातले जीव पुष्कळ आहेत. आणि जगात जीवच आहे, जीव आहे, पण त्याने विधीने वागावे असे मानणारा, जगात जीवच आहे, ईश्वर नाही ब्रह्म नाही, जगात जीवच आहे असंच मानतो कर्मठ जैमिनी. फक्त त्यानं तो कर्माने येता आला, कर्म फळ भोगायला, तर त्यानं व्यवस्थित राहा, विधीनं वागावं, त्यानं विधी सोडू नये. म्हणून नास्तिक आणि कर्मठ जीवच आहे फक्त, ईश्वरन ब्रह्म नाही, ह्या मुद्द्यावर पक्के आहेत, एक आहेत, ह्या मुद्द्यातून एक आहेत. फक्त ह्याच्यात भेद कुठं पाडा, दोन कुठं झाली. फक्त ते म्हणते स्वैर वागाव, जसं वागायचं तसं वागाव, जे भोगायचं ते भोगाव, काय पाप नाही पुण्य नाही, आणि हे पापा पुण्याला मानतात कर्ममार्गी असल्यामुळे, म्हणून विधीनं वागावं म्हणतात, नियम मोडू नये. म्हणून नास्तिक जन्म मरण मानित नाहीत. आणि हे कर्मठ जन्म मरण मानतात, म्हणून कर्म मानतात, पाप पुण्य मानतात.
ती मेल्यावर पुन्हा दुसरा जन्म मानित नाही ते नास्तिक बाकीचे. आणि हे इथं शरीर पडलं तरी पुन्हा कर्मानं गती होती, कर्मानंच इथं आलेला आहे. केले कर्म झाली त्याची भोग आली, उपजली मेली आयशी किती. हा जमिनीचा मन नाही, जमिनीला पोषक आहे. आणि नास्तिक जे जडवादी तर ते हे बी मानित नाहीत. फक्त चलनवलन करतो म्हणून जीव आहे, आणि चलनवलन करीत नाही म्हणून ते जड आहे. त्याने चळवळलीने लोभी आला म्हणती, जोवरी चलन गातोवरी म्हणती माझा. आणि चलनवलन संपले, हातपाय हलणं पळणं संपलं, प्रेत होऊन पाडा की माझा नाही म्हणते, गेला म्हणतात माझा. चलनवलन पाहिले की आला माझा. चलनवलन आहे तोपर्यंत माझा माझा, चलनवलन संपले की गेला माझा. म्हणून नास्तिक आणि कर्मठ आस्तिक याच्यात फरक काय? तर हे दोन्ही एकाच मुद्द्यावर आहेत. फक्त जीवच मानणारे, जगनजीवच मानणारे, ईश्वरन ब्रह्म मानित नाहीत. पण जे मिनी कर्मठ जे आहेत तर ते विधीनं वागावं मानतात, आणि हे विधी सांगतच नाहीत. नास्तिक विधीचं बोलतच नाहीत. हा दुईतला फरक आहे. पण हे झालं मग एक, म्हणून एकच वर्ग म्हणले गुरुजी, जगात जीव नाही ब्रह्मच आहे असा मानणारा एक वर्ग, आणि त्याच्यात दोन पोटभेद केले, हे कर्मठ एक आणि नास्तिक एक. त्याच वर्गातील जगात पुष्कळ लोक आहे. आणि जगात जीव आहे पण त्याने विधीने वागावे असे मानणारा पूर्वमीमांसकाचा सर्व वर्ग तो पाहिला आपण. एका वर्गात दोन वर्ग झाली पोटभेद. अर्थात ब्रह्म नाही जीवच आहे असे म्हणणारातील हे दोन वर्ग आहेत, कर्मठ आणि नास्तिक म्हणून. हा, आणि त्याचे उलट ब्रह्मच आहे जीव नाही असे मानणारा दुसरा वर्ग आहे, हा मुक्त वर्ग आहे, हा जीवनमुक्तांचा वर्ग आहे. ब्रह्मच आहे, सर्वम खलविदम ब्रह्म, एक अद्वय ब्रह्म पाही आणि दुसरी काही नाही असा म्हणणारा वर्ग आहे. ब्रह्मच आहे म्हणजे नास्तिक आणि कर्मठ याचा एक वर्ग. एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही. जग बी नाही, जीव बी नाही, कर्म बी नाही, पाप बी नाही, पुण्य बी नाही, काहीच नाही. स्वर्ग नाही, नरक नाही, हे काहीच नाही, फक्त ब्रह्मच आहे असं म्हणणारा हा जीवनमुक्ताचा वर्ग आहे. म्हणून नास्तिक आणि कर्मठ याचा एक वर्ग, जीवनमुक्ताचा एक वर्ग, आणि तिसरा मुमुक्षूचा मध्यसंधीतला वर्ग आहे. त्याला ब्रह्म तर कळत नाही व जीव दशेत तर करमत नाही. त्याचा अमृतानुभव आहे, त्यानं अमृतानुभव वाचावा, त्यानं अमृतानुभव ऐकावा, त्यानं अमृतानुभवाचं चिंतन करावं, त्यानं अमृतानुभवाप्रमाणे सांगितलेल्या प्रमाणे वाटचाल करावं. म्हणून नास्तिक आणि कर्मठ एकाच वर्गात टाकली गुरुजीने. जीव मानणारे फक्त जीववादी येते, जगात जीव इतकंच मानते. आणि जीवनमुक्त पुरुष आहे ते जगच नाही, जीव नाही, ब्रह्मच आहे असं लक्षात आणून देतात किंवा तसं मानते. कसा त्यांचा निश्चय, म्हणजे ब्रह्मनिष्ठा एकाची, जीवनिष्ठा दुसऱ्याची. कर्मठाची आणि नास्तिकाची जीवनिष्ठा आहे, आणि ब्रह्मनिष्ठा जीवनमुक्ताची, महात्म्यांची, आचार्याची, साधू संतांची. आणि तिसरा जे वर्ग आहे ना मध्यसंधीत गुंतलेला, तो जग मानतो, जीव मानतो, जगाचं कारण ईश्वर मानतो, आणि संतांचं ऐकून परोक्षानं ब्रह्म बी मानतो की बाबा ते ईश्वर ज्याच्यापासून झाली मंडळ, ज्याच्यापासून ईश्वराचा बी उत्पत्ती किंवा ईश्वराची प्रगतीकरण ज्याच्यापासून आहे ते संत सांगतात. म्हणून ब्रह्म बी, म्हणून परोक्षानं ब्रह्म, परोक्षानं ईश्वर, आणि प्रत्यक्षानं जीव आणि जगत इतकं मानतो, त्याला मुमुक्षू म्हणावं. म्हणून जीवपणा घेऊन जगात त्याला करमत नाही.
आणि ईश्वर अपरोक्ष होतच नसतो, परोक्षचा असतो. आणि ब्रह्म अपरोक्ष होते पण त्याला झालेलं नाही, म्हणून ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होण्याची त्याला तळमळ आहे. ईश्वरानं कृपा करावं, संतांची भेट व्हावा आणि परमार्थ करून ब्रह्मज्ञानी व्हावा अशी त्याला तळमळ असते. कोणाला? मुमुक्षूला. मुमुक्षू मध्यस्थांजित असतो. त्याला जे आवडतंय ते कळालेलं नसतंय, आणि जे कळालेलं ते आवडत नाही. जगत कळालेलं ते आवडत नाही, आणि ब्रह्म कळालेलं नाही ते आवडतंय. जग मिळालेलं पण त्याला नको वाटतंय, त्याचं वैराग्य आहे त्याला. आणि ब्रह्म मिळालेलं नाही ते मिळावं वाटतंय, कळालेलं नाही ते कळावं वाटतंय. याला म्हणा मुमुक्षू. म्हणून ब्रह्म लक्षात घेण्यासाठी जग सोडायला तयार आहे, अहंकार सोडायला तयार आहे. त्याची पात्रता त्याची झालेली, त्याला म्हणा मुमुक्षू. अशा मुमुक्षूचा अमृतानुभव, अशा मुमुक्षूना अमृतानुभव वाचावा, ऐकावा, चिंतन करावं. अमृतानुभवाची वाटचाल चालावी त्याने. पण अमृतानुभव कोणाचा आहे? तर मुमुक्षूचा आहे, असं याच्यात आपल्याला या परिच्छेदामध्ये उत्तर गुरुजीने मिळून दिलं. म्हणून मुमुक्षू व्हा आणि अमृतानुभव ऐका. निश्चितच आपल्याला हा आरसा जसा स्वतःच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दाखवतो, तसा शब्दरूपी आरसा आपल्याला आपलं जे मूळ ब्रह्मस्वरूप आहे त्याचं दर्शन होईल ह्या शब्दानच. असे ह्या शब्दात सामर्थ्य आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध अमृताचा विषेदो आरसा नव्हे तर आरसा असेल. कसा आरसा आहे अलौकिक? तर पाहते आरसा पाही, इथे काहीच नवल नाही. पण दर्पणेने होय, न पाहतेही पाहते. पाहणारा, व्यवहारात न पाहणारा म्हणजे आंधळा असल्याला सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्म साक्षात्काराच्या रूपानं देखणा होऊ शकतो ह्या शब्दरूपी आरशाला समोर घेतल्यावर. असं ह्या शब्दरूपी आरशाचं सामर्थ्य आहे, अलौकिक सामर्थ्य, बेजोड सामर्थ्य, अप्रतिम त्याची शक्ती. म्हणून या शब्दशक्तीचा, शब्द लक्षणेचा, शब्दाच्या अर्थाचा आपल्या बुद्धीनं उपयोग करून घेण्याला साधकता म्हणतात. म्हणून आपण त्याचा उपयोग करावा, म्हणूनच साधू संतांना त्याचा वहापोह केलेला आहे. ग्रंथांच्या रूपाने त्याची टिप्पणी केलेली आहे, शब्द चलिवलेला आहे, शब्द मागं ठेवलेला आहे. साधू संत गेले, आनंदी राहिले, पण शब्द ठेवून गेले, ग्रंथ ठेवून गेले, उपदेश ठेवून गेले. म्हणून त्या उपदेशाचा तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. म्हणून माऊलीच्या शब्दाचा मागोवा घेत 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 आपण देखील आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावा. आणि हाच माऊलीचा ग्रंथ लिहिण्याचा भाव आहे, हेतू आहे. म्हणून तो हेतू आपल्या कल्याणाचा असल्यामुळं आपण आपलं कल्याण सहजच, आपल्याला कल्याण आपलं कल्याणच आहे, कल्याण स्वरूपच आपण आहोत, असं आपल्याला अमृत अनुभवाचं चिंतन ऐकल्यावर निश्चितच आपल्याला समाधान होईल. किंवा असा आपली शंकाच राहणार नाही बिगर कल्याणाची. कल्याण रूपताच लक्षात येईल. असं अमृत अनुभवाचं फल आहे, अमृत अनुभवाचं स्वरूपच तसं आहे. ठीक आहे. हो महाराज. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी. अरे